नमस्कार मित्रांनो, आज आपण कम्युनिकेशनमधला आणखीन एक वेगळा भाग बघणार आहोत आणि तो भाग म्हणजे कम्युनिकेशन बॅरियर्स. बॅरियर्स म्हटलं ना की खरं काय येतं तर अडथळे. बघा बरं का, आपण जेव्हा संवाद करत असतो तर सुसंवादाकरता आपल्याला अनेक प्रकारचे अडथळे येतात. ते अडथळे कसे असू शकतात? मला सांगायचं काहीतरी वेगळं आणि समोरचा माणूस वेगळं समजतोय, म्हणजे इट्स अ फर्स्ट बॅरियर इज रॉंग इंटरप्रिटेशन. दुसरा त्यातला भाग आहे की जेव्हा आपण एखादा मेसेज देतो, एखादा संवाद करत असतो, हा संवाद हा अर्धवट असेल, इनकम्प्लीट असेल, अनक्लिअर असेल तर तो एक नाही का दुसरा एक अडथळा. तिसरा एक अडथळा, जेव्हा आपण संवाद करत असतो ना त्यावेळेला बोलता बोलता आपण समोरच्याच्या भावना तर दुखवत नाही ना. कधी कधी बोलण्याच्या भानामध्ये हे लक्षातच येत नाही, आपण पटकन बोलून जातो पण समोरच्याच्या भावना दुखवतात. हा एक सगळ्यात महत्त्वाचा असलेला अडथळा आहे आणि म्हणून त्याच्यामुळे पुढे काय होतं, एखाद्याच्या भावना बिघडल्या, भावना दुखावल्या की मग तो समोरचा माणूस काय म्हणतो, मला काय तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, आय डोंट वॉन्ट टू कम्युनिकेट विथ यू, नो मोर कॉन्व्हर्सेशन. आणि काय होतं, लोक बोलायचे बंद होतात. आज या अडथळ्यांमुळे संवादामध्ये किती समस्या निर्माण होतात. आता आपण याबरोबर बघूया की कुठल्या कुठल्या प्रकारचे बॅरियर्स आहेत, अडथळे कुठले आहेत हे आपण बघूया. प्रामुख्याने इथं 4 प्रकारचे अडथळे असतात. एक जो अडथळा आहे तो म्हणजे फिजिकल बॅरियर. दुसरा जो अडथळा आहे दॅट इज सायकोलॉजिकल बॅरियर. तिसरा जो आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजिकल बॅरियर. आणि चौथा जो आहे दॅट इज लिंग्विस्टिक बॅरियर. आपण आता थोडंसं सखोल बघूया याच्यामध्ये. फिजिकल बॅरियर्स बघा बरं का, आज आपण दुसऱ्याशी संवाद करतोय, छोट्या ग्रुपशी संवाद करतोय किंवा मोठ्या समूहाशी संवाद करतोय, पण त्या संवाद करत असताना त्या हॉलमध्ये जो खूप गडबड गोंधळ असेल, लोक एकमेकांशी बोलत असतील, क्रॉस टॉकिंग करत असतील, एकमेकांची चेष्टा करत असतील, हसत असतील, अँड इफ दे आर मेकिंग ए फन ऑफ अदर्स, खरंच कम्युनिकेशन चांगलं होईल का? त्याचबरोबर तुमचा इथं कार्यक्रम चालू आहे, तुम्ही इथं गप्पा मारताय आणि बाहेर कोणीतरी मोठ्या मोठ्याने काहीतरी गाणं ऐकतोय. सराउंडिंगचा पण त्याच्यावर खूप मोठा फरक पडतो आणि त्यातनं कम्युनिकेशन हे व्यवस्थित होणार नाही. तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात ही जागा जर अनसेफ किंवा अनसिक्युअर्ड असेल तर बापरे, इथून काय बाजूला पडलं, इथून काय धप्पकन पडतंय का काय, इथून कोणी येईल का काय, आणि अनेक गोष्टींची आपल्याला आजूबाजूला जर भीती वाटत असेल ना तर आपल्याकडनं चांगला संवाद होणार नाही आणि समोरच्याकडनं पण तो चांगला प्रतिसाद त्याला निश्चितपणे मिळणार नाही. बऱ्याचशा वेळेला इनअप्रोप्रिएट टाईम ऑफ कम्युनिकेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बॅरियर. बरोबर का, रात्री आपण झोपलो, उशीर झाला आहे झोपायला, सकाळी उठायला उशीर झाला आहे आणि पहाटे 6 वाजताच बॉसचा फोन आला, टार्गेट किती अचीव झालं, आजचा प्लॅन काय आहे, आजचं शेड्यूल काय आहे, होईल का हो त्याच्यामध्ये कम्युनिकेशन? सो ॲप्रोप्रिएट टाईम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बॅरियर. हे झाले फिजिकल बॅरियर्स झाले. आता आपण सायकोलॉजिकल बॅरियर बघू. बघा बरं का, मानसिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला अनेक अडथळे या संवादामध्ये निश्चितपणे जाणवतात. बघा, आज एक आपला इमोशनल माइंडसेट असतो. एका कारणामुळे माझा मूड गेला, मी डिस्टर्ब झालो आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीने मला येऊन काहीतरी माझ्या फायद्याचं, माझ्याकरता चांगलं जरी येऊन सांगत असेल ना तर आय विल अ डिफरंट स्टेट ऑफ माइंड, सो आय विल नॉट लिसन टू हिम. प्रोबॅबली मी त्याला थोडीशी हाडहूडच करेल. आहे ना सायकोलॉजिकल बॅरियर. दुसरा बायस असणं, पूर्वग्रह. आणि असं बऱ्याच वेळेला होतं बघा की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या सिच्युएशनबद्दल, एखाद्या विषयाबद्दल पूर्वग्रह असतो
की ही व्यक्ती म्हणजे वाईटच, ही मला वाईटच बोलणार, हे माझ्याबद्दल चांगलं बोलू शकत नाही, हा माझ्याबद्दल चांगलं चिंतित करू शकत नाही, तर मग याचं कशाला ऐका ना, संवादच संपला. तर अशा प्रकारचं हे एक बॅरियर असू शकतं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही अनुभव असतात, काही अनुभव चांगले असतात आणि काही वाईट असतात, आणि त्या वाईट अनुभवांना बायस ठेवून पूर्वगृहीत धरून आपण, मला हा सांगणारा माणूस आहे हा माझ्याबद्दल वाईटच विचार करतो आहे, कारण ह्याच्यासारखे अनेक लोक मी पाहिलेले आहेत, मला खूप लोकांनी फक्त बसवलं आहे, मला मिसगाईडच केलेलं आहे, त्यामुळे मी या माणसाशी कशाला संवाद साधू. ही एक मानसिक अवस्था असू शकते. हा एक भाग झाला. कधी कधी शिक्षणाचा भाग असतो. जर माझं शिक्षण हे जर कमी असेल किंवा मी ज्याच्याशी संवाद करतो याची शैक्षणिक पात्रता तेवढी नसेल ना, तर कम्युनिकेशनमध्ये हे निश्चितपणे फरक पडू शकतो. त्याचबरोबर आपलं सगळ्यांचं अपब्रिंगिंग हे वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं असतं, वेगवेगळ्या वातावरणात झालेलं असतं. आपण ज्या संस्कृतीमध्ये मोठे झालेलो असतो ती समोरची व्यक्ती त्याच संस्कृतीमध्ये मोठी झाली असेल असं नाही, पण अशा वेळेला हा सांस्कृतिक मतभेद हा सुद्धा संवादातला एक खूप मोठा अडथळा ठरू शकतो. तर मित्रांनो, हे झालं सायकोलॉजिकल. आता तिसरं जे आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी. आज 21वं शतक आहे. या 21व्या शतकामध्ये आपण टेक्नॉलॉजीला अवॉइड करू शकत नाही, आणि आज those who are proficient in the technology, they can be successful like anything. बघा बरं का, म्हणजे आपण ऑनलाईन मीटिंग आहे, झूम मीटिंग आहे, टीम फॉर्मॅटवर आहे, कुठल्याही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण जेव्हा मीटिंग करतो त्यावेळेला बँडविथचा जर प्रॉब्लेम आला तो केवढा मोठा अडथळा आहे ना. हा आपल्याला सांगायचं खूप असं, तयारी खूप असते, सांगणारं तयार आहे, ऐकणारं तयार आहेत, पण त्या इंटरनेटचा जर प्रॉब्लेम आला तर ही एक अडचण. त्यातली दुसरी अडचण आहे की आपण ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरतो. आपल्याला एका सॉफ्टवेअरबरोबर काम करायची सवय असते, पण वी ऑलवेज गो फॉर ए प्रोग्रेशन. हे अपडेट होतं, आणि हे अपडेट झालेले किंवा नवीन आलेलं सॉफ्टवेअर विच इज हायली इक्विप्ड सिन्स वी आर नॉट ॲक्वेंटेड विथ दॅट सॉफ्टवेअर, ही सुद्धा आपला एक टेक्नॉलॉजिकल हा एक अडथळा असू शकतो, बॅरियर असू शकतं, ज्याच्यामुळे आपलं संवाद हा कमी होऊ शकतो. याच बरोबर आज ऑर्गनायझेशनमधले असलेली हायरार्की हा एक त्यातला खूप बॉड आहे. मी काही बोललं तर माझ्या बॉसला आवडेल की नाही, इज ही गोइंग टू लिसन टू माय व्ह्यूज अँड ओपिनियन. त्याला अपमान तर वाटणार नाही, त्याला वाटणार नाही की हा जास्त शहाणपणा करतो आहे. तर अशा प्रकारची हायरार्की हा सुद्धा या टेक्निकल ॲस्पेक्टमधला एक महत्त्वाचा भाग असू शकतो. आणि आज मला भाषेच्या बाबतीमध्ये लिंग्विस्टिक हा एक चौथा आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बघा, आज आपण मराठी बोलतो, हिंदी बोलतो, इंग्रजी बोलतो, या तिन्ही भाषा प्रामुख्याने आपल्याला उत्तम समजतात. पण या भाषेशिवाय एखादा जर चायनीज भाषेत बोलत असेल, एखादा जर मल्याळी भाषेमध्ये बोलत असेल, एखादा हा पंजाबी भाषेत बोलत असेल, अँड वेन वी हॅव टू कम्युनिकेट विथ हिम इट्स अ बिग चॅलेंज. त्यामुळे लिंग्विस्टिक चॅलेंजमध्ये प्रोफिशियन्सी ऑफ द लँग्वेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आज कित्येक वेळेला काही माणसं ही अतिशय अवघड, कठीण, स्वतःचं इम्प्रेशन मारण्याकरता असे जार्गन्स किंवा टेक्निकल वर्ड्स असे वापरतात. खरं तर ते सोप्या सुटसुटीत पद्धतीने कम्युनिकेशन करणं हे महत्त्वाचं आहे. पण मे बी स्वतःची विद्वत्ता दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं काही टेक्निकल गोष्टी किंवा जर जार्गन्स वापरले तर इट बिकम्स अ लिंग्विस्टिक बॅरियर अगेन फॉर अस. आणि त्याचबरोबर काही लोक हे भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे इनकरेक्ट शब्द वापरतात, विच इज करेक्ट ॲज पर हिम, पण त्या शब्दाचा अर्थ हा वेगळा होऊ शकतो, रादर त्यातलं अनर्थ निघू शकतो. प्रत्येक कल्चरमध्ये प्रत्येक शब्दाचा एक सिग्निफिकन्स आहे, आणि तो जो सिग्निफिकन्स तिथं जर ॲप्रोप्रिएटली जर सूट नाही झाला तर धिस बिकम्स अ लिंग्विस्टिक चॅलेंजेस अगेन. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज द यूज ऑफ ॲप्रोप्रिएट वर्ड्स. आज संवाद करताना माझ्याकडे
योग्य शब्दाची निवड केली आणि वापर केला तर माझा संवाद हा चांगला होणार आहे. संवादामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅरियर्स किंवा अडथळे नसणार आहे. तर मित्रांनो, हे बॅरियर्स कमी व्हावे, संवाद उत्कृष्ट व्हावा, या दृष्टिकोनातनं आपण 4 प्रकारचे बॅरियर्स प्रामुख्याने पाहिले. त्याच्यामध्ये एक फिजिओलॉजिकल बॅरियर, एक सायकोलॉजिकल बॅरियर, एक असलेला टेक्नॉलॉजीचा बॅरियर आणि चौथा असलेला लिंग्विस्टिक बॅरियर. लेट्स लर्न दिस, लेट्स हॅव ए कमांड ऑन दिस. यू विल बी ॲन अल्टिमेट कम्युनिकेटर. आज आपल्याला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.